आपण आलो शिवाजीनगरला आणि आपण जाणार आहे भीमतडी जत्रा बघण्यासाठी. मी आणि सार्थक जमलोय आणि आमच्या संग अजून एक आमचा यूट्यूबर मित्र पण जमणार आहे, जो की मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवतेच. तर चला मग आता आम्ही आधी जाऊन पहिले नाश्ता करून घेऊ आणि तिथून मग इथं जवळच आहे त्यामुळे चालत जाऊ आणि तिथले फोटोज वगैरे तुम्हाला मी माझी इंस्टाग्रामची लिंक देऊन टाकाल, तिथे तुम्ही जाऊन चेक करू शकता. आता आम्ही आलो आहे थोडीशी पेट पूजा करण्यासाठी. इथं बर्गर घेतलेत दोघांनी आणि आता कारण अजून आपला यूट्यूबर जो मित्र आहे तो अजून आलेला नाही आहे आणि हा सकाळी डायरेक्ट कॉलेजमधून आलो तर याने काही खाल्लं पण नव्हतं, तर मग आपण घेतलं आहे खाण्यासाठी. तर खाऊ आणि निघून. शेवटी आमचा यूट्यूबर मित्र आलेला आहे आम्हाला गाडी घेऊन, पण तो एकालाच घेऊन जाणार आहे. सार्थक तुझा आणि बॅग पण घेऊन जा. अशा प्रकारे आपल्याला सोडून गेलेत ते दोघंच्या दोघं आणि मला 2 किलोमीटर चालत जायचं आहे. तसं 1 किलोमीटर आली आहे मी, आता मला अजून 1 किलोमीटर चालत जायचं आहे. होता तो गप्पा मारायला, आता मला जावंच लागेल. चला मग जाऊया पुढं. कॉलेजमध्ये मुलांचे असे प्रॅक्टिकल चालू आहे शेतांमध्ये सगळीकडं. यांनी मला एवढ्या लांब चालत बोलवले आणि अजून पण पुढे चालवतच आहे. कुठे जायचंय? गाडी आणायची ती एवढी 4 व्हीलर घेतली तुम्ही, गाडी आणत नाही का? नाही आणत. ॲप ठेवायची म्हणून मला एवढ्या लांब चालत चालत बोलवलंय. थांब थांब पण बोलतोय, परत गायब व्हायला उन्हात तळण्यासाठी मला उभं करून चाललाय. बिचारा बरं झालं सार्थकला सावलीत उभं करून आले, खूपच वजन झालंय बॅगीत. आम्ही आलोय आणि ऑनलाईन तिकीट काढतोय. त्यानंतर जाऊया, मस्त फोटो वगैरे काढूया आणि तुम्हाला आतमधलं मी सगळं दाखवेल. भीमतडी यात्रेमध्ये काय काय होतंय, कसं आहे, आणि जेवढे तुम्ही रील्समध्ये गोष्टी बघितल्या असतील त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माझ्या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल. कुर्तीच्या दुकानामध्ये गेलो होतो. एकच टॉप विचारला जो की FC रोडला 300-200 पर्यंत आम्हाला भेटून जातो. साधी प्राईस आहे नॉर्मल. आणि इकडं 7,000. बाई कोणती किडनी डावी बाजू? इथं सगळीकडे वेगवेगळे कपडे आहेत, म्हणजे जसे राज्यानुसार संस्कृतीनुसार ते कपडे लावलेले आहेत. पण एक गोष्ट आहे की कपडे खूप महाग आहेत. तिने कुर्ती विचारली 7,000 सांगितली, परत आली निघून. बघा इकडे स्वतःची फुटलेली किस्मत आज मला आलेली. लकी ड्रॉला पोरगी विचारते फ्री आहे का? अशा प्रकारे आपण भरून दिलेल्या आहेत चिठ्ठ्या. बघू असं नशिबात भेटेल काहीतरी, नाही तर आपली इन्फॉर्मेशन यूज करणारच होते तसे पण.
इथं 101 गोष्टी आहेत पण आपल्या बजेटमध्ये काहीच नाही आहे. आता मी शूटिंग आलो तुझं. आता हे इथं पेढे घेत आहेत. मला तरी वाटते का पेढे नको घेऊन जायला, कारण घरात एवढं कोणी पेढे वगैरे काही खात नाही आमच्या. अरे आणले त्याच्या पडून राहतात फ्रीजमध्ये कोणी खात नाही. त्यामुळे मग शेवटी ते आमचं मांजर खातं. ही पोरगी आता इकडं मग घुसलेली आहे खायला. एक मिनिट, मी ज्यांना शोधत होते ते भेटलेत मला. हेच आहेत ते. बाळा बाळा बाळा, हेच आहे. त्यांना कोणाला तरी जाऊन यांच्यापैकी नाव सांगायचं. यांना बघा. इकडे दाखव. एवढं परफेक्ट. तुझं नाव सांग. महाराजांच्या काळापासून चालत आलेली शिवकालीन भाषा आहे. पहिले बहिरचे नायके असं होते का नाही, सगळे 12 बोलूते असायचे. गोंधळी समाज त्यातला एक आपला वाटा आला. त्यावेळेस ते शत्रूंच्या छावणीवरती जायचे, गुप्त हे पद्धतीने माहिती काढायची. आणि शिवाजी महाराजांना सांकेतिक भाषेच्या करपल्लवी भाषा म्हणते या भाषेला. करपल्लवी म्हणजे बोटांच्या साह्याने सांगितली जाणारी माहिती, शत्रूची माहिती गुप्त हे पद्धतीने सांगायची भाषा. ही तेव्हापासून आतापर्यंत चालत आलेली आहे. गोंधळी समाज करत आहे. हां, त्याच्यासाठी चालू ठेवलेले आहे. यंग जनरेशनला माहिती व्हावं आपलं त्याच्या नाव. आपलं तुम्ही कुठून आलाय? आम्ही फलटणचे. शोधत होते सकाळपासून आणि खास मी यांच्यासाठी तिथं आले होते. आणि मी सगळीकडे शोधलं, मला भेटत नव्हते. मला असं वाटलं की अरे स्कॅम झाला, आपल्याला ते भेटले नाही. पण निघता निघता आपल्याला ते भेटलेत आणि त्यांनी आपलं नाव घेतलंय. ट्रेडिशनल जेवण पण आहे इकडं, सगळं ट्रेडिशनल जेवण आहे. आमटे भात बारामतीचा ग्रुप आहे. बारामतीचा ग्रुप. मी पुण्यातली आहे, बारामतीचा आहे. आणि तुम्हाला ही
अशी आयडिया कशी आली की आपण इथं येऊन असं मोदक वगैरे गट आहे ना. अच्छा तुमचा अनुभव कसा आहे इथला? खूप छान पहिल्यांदा त्यांचा खूप सपोर्ट आहे ना, त्यामुळे तो गट आमचा चांगला चालतो आणि तो पण त्यामुळे त्यांच्यामुळे रिस्पॉन्स चांगला मिळाला. त्यांनी आम्हाला हे व्यासपीठ दिलं. इथं यांनी खूप छान व्यवस्था केली, असे मस्त काय म्हणतात त्याला मांडव टाकलेले आहेत आणि सगळे एकदम गोल करून फॅमिली संग बसून खात आहेत आणि सगळ्यांना असं खूप म्हणजे आनंद घेत आहेत. आता आम्ही बाहेरून खाऊन आलतो त्यामुळे आता खातोय कडे काही माहीत नाही, पण तुम्ही पण या भीमथडीला आणि भेट द्या आणि इथला सगळी मजा तुम्ही घ्या. हे 25 तारीखपर्यंत आहे. सकाळी 10ला उघडतं, रात्री 10ला बंद होतं. तर तुम्ही पण भेट द्या आणि आमच्यासारखा आनंद लुटा. आता आमचं झालेलं आहे फिरून इथं आणि आता आम्ही घरी जायला निघतोय. हा ब्लॉग आम्ही इथंच संपवतो. सक्सेसफुली हिने आम्हाला न काय खाऊ घालता बाहेर आणलेलं आहे. पण गाईज आम्ही पूर्ण पण खायचा प्रयत्न केला. आम्ही सगळे टेस्ट केले, हिने आणि मी ऑल टेस्ट केले आम्ही. आणि मी तर तुम्हाला माहिती आहे, मी एकदम साधा माणूस आहे. मी काय नाही माझ्या हातातून ओढून खात होता. होतोय नाही काय खाणार दाखवणार आहे. हा ब्लॉग इथंच संपतोय. अशाच ब्लॉगसाठी मला फॉलो करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि आणि आता पुढचा व्लॉग बघण्यासाठी मला मला लाईक करा. बाय. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत साठी